नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कामदा एकादशीची पूजा कशी करावी आणि ती घरच्या घरी शास्त्रोक्त पद्धतीने पूजा कशी करता येईल याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि स्वच्छ आणि शक्य असल्यास पिवळी वस्त्रे परिधान करावीत. भगवान विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे, त्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. घरचे देवघर स्वच्छ करून घ्यावे. एका पाटावर किंवा चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा मूर्ती नसेल तर फोटो स्थापित करावा. हातात अक्षता आणि पाणी घेऊन मी आज कामदा एकादशीचे व्रत करत आहे. माझी सर्व पापे नष्ट होऊ दे आणि माझ्या इच्छित मनोकामना पूर्ण होऊ दे तसा संकल्प करून पाणी जमिनीवर सोडावे. जर तुमच्याकडे विष्णूंची किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यांना पंचामृताने म्हणजेच दही, दूध, तूप, मध, साखर या पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर शुद्ध पाण्याने स्नान घालून मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी आणि गंध अक्षता लावाव्यात. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि अगरबत्ती ओवाळावी. विष्णूंना पिवळी फुले अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे पिवळ्या रंगाची कोणतीही फुले असतील तर ती त्यांच्या चरणांशी अर्पण करावीत. भगवान विष्णूंच्या पूजेत तुळशीला अत्यंत महत्त्व आहे, कारण तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णू यांची पूजा अपूर्ण मानली जाते. म्हणून विष्णूंच्या चरणी आणि नैवेद्यात तुळशीपत्र आवर्जून ठेवावे. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत, त्यामुळे आपल्या पूजेसाठी आदल्या दिवशीच तुळशीची पाने तोडून ठेवावीत. तसेच सात्विक पदार्थ किंवा खडीसाखर यांचा नैवेद्य दाखवावा. एकादशीला ऋतुफळांचा म्हणजेच या दिवसात येणारी केळी, आंबा यांचा नैवेद्य दाखवला जातो. जर तुमच्याकडे फळे असतील तर तुम्ही फळांचा नैवेद्य देखील दाखवू शकता. भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि विष्णू सहस्त्रनाम गजेंद्र मोक्ष स्तोत्राचे पठण करावे. यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. पूजा झाल्यानंतर भगवान विष्णूंची आणि महालक्ष्मीची आरती करावी. एकादशीच्या दिवशी कांदा, लसूण, डाळ, मसूरची डाळ आणि भात खाणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. तुम्ही या दिवशी फलाहार करू शकता. दूध, फळे, साबुदाण्याची खिचडी, वरवीच्या तांदळाची भगर किंवा बटाटा यासारखे उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तींना दान करावे आणि स्वतः अन्न ग्रहण करून उपवास सोडावा. अशा प्रकारे तुम्ही जर श्रद्धेने कामदा एकादशीचे व्रत केले तर तुम्हाला या एकादशीचे फळ प्राप्त होते आणि भगवान विष्णू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपले नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा.